यानंतरची बातमी आहे साताऱ्याहून। साताऱ्याच्या फलटण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। 24 ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागलेले आहे। सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाने आदेश दिले आहेत। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये दिवसभर पडलेला मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे नदी नाले हे ओसंडून वाहू लागले आहेत। बाणगंगा नदीने पूर रेषा ओलांडल्याने नदीलगत असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्यात। यावेळी फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी देखील ज्या ज्या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी जाऊन स्वतः पाहणी केली आणि जवळपास नदी ओढे नाल्याद्वारे येणाऱ्या पाण्यामुळे जवळपास 24 ठिकाणी छोट्या मोठ्या पुलावरून पाणी वाहू लागले। यामधील एक पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। साताऱ्याच्या फलटण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। काही घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। शेतींचं घरांचं नुकसान झालेलं आहे। 24 ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागलेलं आहे आणि सतर्क राहण्याचं जिल्हा प्रशासनाने आवाहन केलंय। साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। पुलावरून पाणी वाहू लागलेलं आहे, तर दुसरीकडे काही ठिकाणच्या पुलाची वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे। सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केलंय। प्रकाश शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। प्रकाश, साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, काय स्थिती आहे साताऱ्यामधली पावसाची? नक्कीच गेल्या 8 दिवसापासून सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। खरं तर पावसाने हाहाकार माजवलाय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। कारण की जो सातारा जिल्हा आहे हा पश्चिम भागामध्ये पावसासाठी प्रसिद्ध आहे, परंतु जो मान आणि खटाव फलटण भाग आहे जो दुष्काळी भाग समजला जातो, या भागामध्ये सुद्धा गेल्या 8 दिवसापासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे आणि तेथील ओढे नाले असू द्या किंवा नद्या असू द्या यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेले आहेत आणि फलटण, मान, खटाव, वडूज या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि जिल्हा प्रशासन आता सध्या अलर्ट मोडवर आला असून ज्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन पोहोचलेलं आहे। त्याचबरोबर तेथील स्थानिक आमदार असू द्या किंवा कार्यकर्ते असू द्या यांनी सुद्धा नागरिकांना आवाहन केलेलं आहे की कोणी सुद्धा ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे त्या ठिकाणी पाण्यात शिरू नये असे आवाहन केले आहे। तेजस, अगदी प्रकाश, सातारा जिल्ह्यातली आपण परिस्थिती सांगितलेली आहे, मात्र साताऱ्याच्या कोणत्या गावागावांमध्ये आता पाण्याची स्थिती ही वाढलेली आहे? नद्या ओढे हे दुतडी भरून वाहू लागलेले आहेत आणि ज्याच्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, याबाबतची काही माहिती आहे का? नक्कीच जे दुष्काळी भाग समजला जातो, फलटण असू द्या, मान असू द्या, दहिवडी असू द्या, या ठिकाणी खरं तर पावसाचं प्रमाण एकदम अत्यल्प प्रमाणात असतं, परंतु गेल्या 4-5 दिवसापासून या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली। ज्या ठिकाणी पाणी पाहायला मिळत नव्हतं लोकांना त्या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे या ठिकाणचे रस्ते वगैरे सगळं संपूर्ण आणि शेताचं ते जे शेत आहेत त्या सुद्धा संपूर्ण पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। तेजस, अगदी धन्यवाद प्रकाश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। तालुक्यातील सर्व नागरिकांना मी एक सांगू इच्छितो, तालुक्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तालुक्यातल्या सर्वच भागात पाऊस प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला आहे। तर तेव्हा सर्व नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। सगळ्यांनी स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे। स्वतःचा जीव कुठं धोक्यात घालू नये। मुलाबाळांना सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवा। जिथं कुठं अडचण असेल, ते अडचण असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा, आमच्या संपर्क कार्यालयाला फोन करावा किंवा माझे पर्सनल नंबर जिथं जिथं असतील, ज्यांच्याकडे नसतील त्यांना नंबर पाठवा। जिथं अडचण येईल तिथं ज्योतिराम घनवट आहे, आमचे तालुका अध्यक्ष अमित रनवरे आहेत माझ्याबरोबर, बापूराव शिंदे आहेत, मी आहे। तेव्हा आमच्या कुठल्याही मोबाईलला आपण संपर्क केला, दादांच्या करा, अभिभायांच्या करा, जिथं जिथं आपल्या कार्यकर्त्यांना